नाशिकचं अशोक खरात प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता नाशिकच्या निफाड तालुक्यातील प्रति गाणगापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारणगाव खडक येथील मठातील महेश गिरी या भोंदूबाबाच्या विरोधात नाशिकच्या लासलगाव पोलीस स्थानकात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। पहाटे 2 वाजता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित तरुणीच्या मातापित्यानं ही तक्रार दिली आहे। घरगुती समस्या आणि मुलीचं लग्न जमवण्यात येणारे अडथळे या समस्येचं त्रस्त असलेल्या मातापित्यानं आपल्या मुलीला या भोंदूबाबाकडे नेलं होतं। तिला बाहेरची बाधा झाल्याचं सांगून तिचं पाप धुण्यासाठी तिला पापनाशक कुंडात अंघोळ घालण्यात आली। त्यानंतर उंबराच्या झाडाला ओल्या वस्तांनिशी 7 फेऱ्या मारायला सांगितल्यानंतर भोंदूबाबानं संबंधित तरुणीला व्हॉट्सअपवर लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे संदेश टाकायला सुरुवात केली। त्यानंतर दैवी विधी मार्गदर्शन करण्यासाठी तिला एकांतात यावं लागेल असं सांगून तिला त्र्यंबकेश्वर रोडवरील एका ठिकाणी नेलं। तिला भीती दाखवून तिचं लैंगिक शोषण केलं। पीडित तरुणीला नाशिकला सोडून भोंदूबाबा पुण्याला मठाकडे निघून गेल्याचा आरोप पीडितेच्या मातापित्यानं केलाय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आपबीती कथन केल्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना कळवलंय। त्यानंतर त्याच्या विरोधात जादूटोणाविरुद्ध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। त्याने आणखी महिला आणि तरुणींचं लैंगिक शोषण केल्याची शक्यता असल्यानं अनेक कार्यकर्त्यांनी हा शोध लवकरात लवकर सुरू केलेला आहे। निफाड तालुक्यातील खडक धारणगाव येथील प्रति गाणगापूर म्हणून मठ आहे। त्या मठामधला जो महेश गिरी बाबा आहे, महेश गिरी नावाचा, तो त्यांनी माझ्यावर जे लैंगिक अत्याचार केले त्या अत्याचारांविरुद्ध मी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आली आहे तक्रार नोंदवण्यासाठी। तर त्यांनी सुमारे 2 वर्षापूर्वी माझ्यावरती हे कृत्य झालेलं आहे माझ्यासोबत। त्यांच्या मठामध्ये मी माझे जे घरातला प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी एकदा त्यांचं इंस्टाग्रामवरती त्यांचे व्हिडिओ बघून आमची फॅमिली, माझे मम्मी पप्पा आणि मी गेली होती। त्याच्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला दर गुरुवारी यायला सांगितलं आणि त्यांचं जे पापविनाशी तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये आंघोळ करायला लावली त्या तळ्यामध्ये। त्याच्यानंतर औदुंबराला फेऱ्या मारायला लावल्या। असं 4 गुरुवार करायला लावलं आणि प्रत्येक गुरुवारी 200 रुपयाची पावती फाडायला लावली। अन्नदान करायला लावलं। तिथं घरून येताना 5 किलो तांदूळ वगैरे घेऊन या असं म्हणायचे। त्याच्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला वैयक्तिक की म्हणे तुझी जन्मतारीख वगैरे मला व्हॉट्सअपला पाठव। त्याच्यानंतर मी त्यांना पाठवले आणि मला म्हणे की त्यांनी मला 2-3 दिवसानंतर मेसेज केला की हाय कशी आहे व काय जेवली का वगैरे। तर मी म्हटलं की हा बाबा असं मला असे मेसेज करतोय वगैरे। तर मी घरी सांगितलं, माझ्या बहिणीला वगैरे दाखवलं। तर ती म्हणे असंच करत असेल बा। तर मी नंतर कॉन्टॅक्ट बंद करून टाकलं। तर त्यांनी मला धमकी दिली की माझ्या स्थानावर परत पाय नको ठेवू बा असं। तर म्हटलं आता मम्मी पप्पा परत म्हणशील तर मीच त्याला काहीतरी बोलले असेल म्हणून त्याने असं सांगितलं। मग नंतर एक दिवस मग मी त्याच्याशी बोलतच राहिली फोनवर। नंतर त्याने एक दिवस माझ्या पप्पांना सांगितलं की तिला वैयक्तिक मला भेटायला पाठवा पंचवटीला असं। तर मी पंचवटीला गेली त्याला भेटायला। तर त्यावेळेस त्यांनी मला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि मला म्हणे की आपण एकांतात ठिकाणी जाऊ बोलायला असं सांगून त्यांनी मला त्र्यंबक येथील लॉजवर नेलं। तर लॉजचं मला नाव आठवत नाही, पण मला तो लॉज माहिती आहे की कोणत्या लॉजवर मला नेलं त्यांनी। त्या लॉजवर नेल्यानंतर तिथे त्याने माझ्यावर अत्याचार केला। अत्याचार करताना असं होतं की मला तिथे ना आवाज पण करता येत, कारण त्यांनी मला सांगितलं की माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे माझ्यावर आणि तो होताच असा राक्षसासारखा का मला त्याचा प्रतिकारच नाही करता आला। आणि नंतर म्हणजे मला कळत होतं की माझ्यासोबत काय होते, पण मला हे बोलताच येत नव्हतं। आणि नंतर त्यांनी मला म्हणे की तू किती पण काही कर, माझ्या विरुद्ध तू काहीच करू शकणार नाही। त्याच्यानंतर त्यांनी मला तिथून जे हे मुंबई नाक्याचं जे सिग्नल आहे तिथे त्यांनी मला सोडलं। भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार समोर येत आहेत। आपल्यावरील झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी महिला मोठ्या हिमतीने पुढे येत आहेत। अशी एक घटना नाशिक जिल्ह्यातील धारणगाव खडक या ठिकाणी घडलेली आहे। प्रति गाणगापूरच्या मठाचा महेशगिरी काकडे हा भोंदू महाराजच्या विरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंदलेला आहे। यामुळे या भोंदूबाबाने अनेक महिलांचे शोषण केलेले आहेत। त्यामुळे या पीडित महिलांनी या निमित्ताने समोर यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे।